नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अश्विन हा डिस्चार्ज पेपर घेऊन अर्जुनकडे आलेला असतो आणि अर्जुनला सांगत असतो की दादा आपल्याला निघायचं आहे. त्याच वेळेला अर्जुन त्याला म्हणतो की हो ठीक आहे, पण आता सगळं काही व्यवस्थित वाटते, तुमचा हात तर दुखत नाहीये ना, असं सायली विचारत असते. त्यावर अर्जुन सांगतो की नाही बायको, हे काय नाही दुखत, आता हात वगैरे व्यवस्थित वाटते सगळं काही, कारण आता त्याला तिकडन सटकायचं असताना त्याचसाठी त्याची गडबड गोंधळ सुरू असतो. तर त्यानंतर आता तो म्हणत असतो की आपण जरा जाऊन येऊया का, कुठे चाललेत तुम्ही आता, असं आता त्याला विचारलं जातं. त्याच वेळेला तो म्हणत असतो की अगं बायको जरा काम आहे, जाऊन येतो ना पटकन, असं आता तो म्हणू लागतो. आणि त्याचं काम असतं ते म्हणजे पोलीस स्टेशनला जाऊन महिप्तला बोलतं करायचं. मग आता सायली त्याला अडवत असते आणि सायली त्याला म्हणत असते की तुमच्या हाताला एवढा त्रास होतोय, आता लागला आहे, मग कशाला तुम्ही जाताय, असं देखील आता ती विचारत असते आणि त्याला बोलत देखील असते. पण तिचं काही ऐकायला आता तो तयार नसतो. त्याने सरळ सरळ सांगून टाकलेलं असतं आणि तो आता तिला बोलत असतो की मला बरं वाटते, पण आता मला जाणं खूप जास्त गरजेचं आहे बायको, तू थोडं तरी समजून घे, असं बोलून आता तो तिला समजवायचा प्रयत्न करत असतो. त्याच वेळेला तो त्याच्या हाताची मूवमेंट सुद्धा करून दाखवतो, म्हणजे माझे हात वगैरे काही दुखत नाहीयेत, ह्याचाच तो उद्देश असतो. आणि त्यानंतर अश्विनला तो सांगत असतो की जा माझ्या बायकोला घरी घेऊन जा. मग आता सायली थोडी नाराज असते, पण आता चैतन्य अर्जुनला म्हणत असतो की आपण पोलीस स्टेशनला जाऊया आणि लगेच तिकडन घरी जाऊया. मग आता चैतन्य जो आहे तो सायलीला सुद्धा समजवतो आणि सायलीला म्हणतो की वहिनी तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, मी करेन मॅनेज, आणि असं बोलून तो आता सायलीला समजावू लागतो. आणि जेव्हा तो सायलीला समजावतो तेव्हा सायली शांत बसते, कारण आता सायलीला जे आहे ते काही झालं तरी सुद्धा असंच वाटत असतं की अर्जुनने थोडा का होई ना आराम करायला पाहिजे होता. पण अर्जुन आरामच करत नाही आहे म्हटल्यावर खूप जास्त त्रास होत असतो सायलीला. मग दुसरीकडे आता अर्जुन जो आहे तो मात्र आता पोलीस स्टेशनला येऊन पोहोचलेला असतो. आणि जेव्हा तो पोलीस स्टेशनला येऊन पोहोचतो तेव्हा तो आता या महिप्तला प्रश्न विचारू लागतो. महिप्तला आता तो म्हणत असतो की काय चाललं आहे, मग या सगळ्याचा खरा सूत्रधार कोण आहे, या सगळ्याबद्दल मला सांगायचं, असं देखील आता तो म्हणत असतो. मग आता तेवढ्यातच ना पोलीस स्टेशनमध्ये नेमका नागराजही आलेला असतो. नागराज हा मुद्दामून तिथे येतो, कारण नागराजला ना आता काही झालं तरी सुद्धा महिप्तला धमकवायचं होतं आणि म्हणूनच तर तो आलेला होता. इकडे महिप्तला अर्जुन उलटसुलट प्रश्न विचारत असतो आणि त्याला म्हणत असतो की खरं खरं सांगा, ज्या काही गोष्टी आहेत त्या मला कळायला हव्यात, आणि त्या गोष्टी मला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही, असं देखील आता म्हटलं जातं. त्याच वेळेला त्याला आता उलटसुलट प्रश्न अर्जुन विचारत असतो, या सगळ्याचा मास्टरमाइंड कोण आहे, सुपारी तर तूच दिली होतीस हे माहिती आहे, पण तुझ्यासोबत या सगळ्यात कोण सामील आहे, या प्रश्नाचे उत्तर मला मिळायला हवं, असं देखील आता म्हटलं जातं. तेवढ्यातच तिथे नागराज आलेला असतो आणि नागराज जेव्हा तिथे येतो तेव्हा मात्र आता नाटक त्याचं सुरू होतं. इकडे आता प्रियाच्या डोक्यामध्ये सुद्धा बरेच विचार सुरू असतात. प्रिया विचार करत असते की आता काय करायचं, म्हणजेच ना प्रियालाही टेन्शन आलेलं असतं. प्रिया विचार करतच आता म्हणते की नाही काही झालं ना तरी सुद्धा मला आता या घरातल्या सगळ्यांच्या मनात राज्य करावं लागेल, आणि त्यासाठी ना मी काहीही करायला तयार आहे, असा विचारच ती करते. मग आता सगळ्यांना जर नवायचं असेल तर त्याची सुरुवात ना घराकडूनच झाली पाहिजे. म्हणूनच आता या सगळ्याची सुरुवात घराकडूनच होण्यासाठी आता मात्र तिने पहिल्यांदा सगळ्यांसाठी पोहे वगैरे बनवायला घेतलेले असतात. जेव्हा ती आता पोहे बनवायला घेते तेव्हा मात्र आता तिला मुद्दाम म्हणूनच सायली हाणत असते की तू पोहे तर बनवत आहेस, पण पोह्यांसाठी ना आपल्याला बऱ्याच गोष्टी लागतात. आधी
ते धुवून घ्यावे लागतात असं म्हणून ती आता तिला चिडवत असते. त्यावर मला साधे पोहेही करता येत नसतील असं वाटतंय का? तुला मला सगळं जमतं, हा एवढी तर गोष्ट मला जमेलच असं बोलून ती आता किचनमध्ये कामाला लागलेली असते. म्हणजेच काय, तर आता सगळ्या काही गोष्टी ती तयार करत असते. तर आता तिला सगळ्या घरातल्यांना मनवायचं असतं आणि ह्यासाठी हे सगळं काही सुरू असतं. दुसरीकडे नागराजही आलेला असतो आणि नागराज खिडकीतून पाहत असतो. त्यानंतर नागराजने जी काही कमाल केलेली असते ना ती बघतच राहायचं असतं. म्हणजे नागराज आता तिथे जातो आणि सगळ्यांसमोर मुद्दामूनच आता महिप्तवर आरोप करू लागतो. महिप्तला म्हणत असतो की काय चाललंय काय, मुळात मला सांगशील का? म्हणजे माझ्या बायकोला तू कुठे ठेवलं आहेस? मग का माझ्या बायकोला तू लपवून ठेवलं आहेस हे मला माहिती आहे, पण ते कुठे ठेवलं आहेस ना ते ब्या बोल्याने सांग असं देखील आता म्हटलं जातं. अच्छा, तुझ्या बायकोला मी लपवून ठेवलं आहे असं देखील आता महिप्त त्याला नजरेनेच म्हणत असतो. तर दुसरीकडे मात्र अर्जुनच्या समोरच हा तमाशा सुरू असतो. मला माहिती आहे आपल्यामध्ये आधी मैत्री होती, पण आपल्यामध्ये आता कोणतीही मैत्री नाहीये. या सगळ्याचा बदलाम म्हणून तू माझ्या बायकोला गायब केलं आहेस, मला माहिती आहे असं देखील आता बोललं जातं. दुसरीकडे मात्र आता अन्नपूर्णा आजी ज्या आहेत त्या येऊन बसलेल्या असतात आणि अन्नपूर्णा आजी जेव्हा तिथे येतात तेव्हा त्यांना आता खरंतर दूध हवं असतं, म्हणूनच त्या विमलकडे दूध मागतात. पण दुसरीकडे आता शहाणपणा जो आहे तो प्रियाला करायचा असतो ना. प्रिया कांदे कापत असते, त्याच हाताने प्रिया आता त्यांच्यासाठी दूध घेऊन येते. प्रियाला त्या म्हणतात की हे काय तू दूध आणलेस? हो, हे घ्या, तुमच्यासाठी खास दूध आहे हे, आणि मी आज सगळ्यांसाठी पोहे करते ना. मग म्हटलं तुम्हालाही दूध नेऊन द्यावं, आणि तसंही मला आता असं माहिती आहे की माझी आता वेळ सुरू नाहीये किचनची, पण म्हटलं सध्या घरामध्ये सुमन काकू नसल्यामुळे वातावरण खूपच जास्त गरम आहे, मग कोणाचंही लक्ष लागत नाहीये ना, म्हणूनच म्हटलं सगळ्यांसाठी पोहे करावेत, म्हणून मी पोहे करते. मग आता जेव्हा पूर्णा आजी तो ग्लास हातात घेतात ना तेव्हा मात्र त्या ग्लासाला अगदीच कांद्याचा वास येऊ लागतो. आणि मग पूर्णा आजी तिला म्हणते सुद्धा, अगं ह्याला तर पूर्ण कांद्याचा वास येतोय. हो, कांद्याचा वास, कांदेच कापत होते ना मी, असं ती म्हणते. पण जेव्हा ती किचनमध्ये स्वतः जाऊन बघते ना तेव्हा ते दूधही नासलेलं असतं, कारण त्याला कांद्याचे हात तिने लावलेले असतात, त्यामुळे दूध पूर्णपणे नासून जातं. मग इकडे पूर्णा आजी सुद्धा दूध प्यायला जातात, दुधाचा ग्लास उठायला लावतात, तेव्हाच दुधाच्या ग्लासामधून वास येऊ लागतो. ते दूध नासलं आहे याचं मग आता तिला कळतं की या मुलीने आपल्याला जर काही दिलं तर कोणत्याही गोष्टी ज्या आहेत त्या प्रॉपर होणार नाही. दुसरीकडे आता नागराज हा महिप्तवर आवाज करत असतो, म्हणजे तूच माझी ही वाट लावली आहेस, माझ्या बायकोपासून तू मला लांब केला आहेस, आणि ह्या सगळ्या काही गोष्टी मग आता बोल कुठे ठेवला आहेस माझ्या बायकोला? मला माहिती आहे तू हा सगळा बदला घ्यायचा प्रयत्न केला आहेस, मुळात ना माझ्या भावाचा खून सुद्धा ना तूच केला आहेस, हेही मला माहिती आहे. या सगळ्याला जबाबदार तूच आहेस. बोल बोल, माझी बायको कुठे आहे? तिला तू किडनप केला आहेस, मला माहिती आहे. तू माझ्याशी खोट बोलतोयस असं काहीच मुद्दाम म्हणूनच आता तो म्हणत असतो. महिप्त त्याच्याकडे पाहत असतो. तर आता महिप्त हा अर्जुनला म्हणत असतो की तुम्ही मला सुभेदार साहेब विचारत होतात ना की या सगळ्याचा मास्टरमाइंड कोण आहे? आता तो बोलायला जाणार इतक्यातच आता इकडे पुन्हा एकदा नागराजचं सुरू होतं. नागराज जो आहे तो मात्र आता महिप्तला म्हणत असतो की सांग ना जरा, कारण आहे ना तुला तुझ्या मेलेल्या मुलीची शपथ आहे, तुझी मुलगी ही अशीच जेलमध्ये मेली ना, मग तुला त्या मुलीची शपथ आहे? बोल बोल, मला आता सांग. मुद्दा म्हणूनच तो आता नाव घेऊन बोलत असतो साक्षीचं, जेणेकरून आहे ना तिने काही तोंडातून एकही शब्द काढायला नको, म्हणून तो सारखा तुझ्या मेलेल्या मुलीचं नाव असं म्हणतच आता त्याला हिणवत असतो. मग आता इकडे मात्र त्याच्या लक्षात येतं महिपच्या की हा मला सारखा वॉर्निंग देतोय, मग मलाही कळलं पाहिजे की तोंड गप्प ठेवायचं. यासाठी
हा करतोय कारण आता नेमकी महिपची दुखरी नस नागराजच्या हातात असते, ती म्हणजे साक्षी जिवंत असल्याची, आणि त्याचा अशा पद्धतीने हा वापर करून घेत असतो. जेव्हा तो अशा पद्धतीने या सगळ्याचा वापर करतो तेव्हा मात्र आता मुद्दामूनच नागराज पिसाळल्यासारखा करत असतो आणि म्हणत असतो की मला माहिती आहे की माझ्या बायकोला गायब करणारा तूच आहेस. तुला माहिती होतं की या सगळ्या गोष्टी माझ्याकडून शक्य होणार नाहीयेत. माझ्याबरोबर तुझा कोणताही संबंध नाहीये. मग तुला बदला तर घ्यायचा होता, तर तू अशा पद्धतीने या सगळ्याचा बदला घेतलायस असं देखील बोलून आता हिणवलं जातं. आणि त्याच वेळेला तो डायरेक्ट महिपची कॉलरही धरतो, म्हणून पोलिसांनी सुद्धा त्याला मागे खेचलेलं असतं आणि त्याला पकडून ठेवलेलं असतं. खरं तर आता महिप तर सगळ्याच गोष्टी सांगणार होता अर्जुनला, पण नेमकं आता तिकडे हा नागराज आल्यामुळे त्याची दुखरी नस दाबल्यामुळे तो आता काहीच बोलत नाही. तो मात्र आता शांत राहतो, कारण त्याला आता काळजी असते, ती फक्त आपल्या मुलीची, ती म्हणजे साक्षीची. जर आपण आता इथे काही बोलून गेलो तर नक्कीच या सगळ्याचे परिणाम आपल्या मुलीला भोगावे लागतील. ती एक तर बाहेर आहे, सुखासुखी जगते, तर तिला जगू द्यावं असा विचारच आता इथे असणारा महिप मनातल्या मनात करत असतो. मात्र आता या सगळ्याचा फायदा नागराजने करून घेतलेला असतो, म्हणजे नागराजने उघड उघड धमकी तर दिलेली असते. त्यामुळेच आता महिप गप्प असतो. महिप तोंडातून एकही शब्द बाहेर काढत नाही. दुसरीकडे आता सगळ्यांनाच खूप जास्त भुका लागलेल्या असतात, तर कल्पनाही आता म्हणत असते की सायली आणि अर्जुन सुद्धा आता येतच असतील. अस्मितालाही सुद्धा नाश्ता करण्यासाठी आणलं जातं, पण जेव्हा आता किचनमध्ये त्यांची नजर जाते तेव्हा मात्र आता किचनमध्ये ही काय करते असा प्रश्न कल्पनाला पडलेला असतो. त्यातच आता कल्पनाला पूर्णाजी सांगतात की तन्वी आपल्या सगळ्यांसाठी पोहे बनवत आहे. मग आता इकडे मात्र कल्पना सुद्धा चकित होते की आज ही आणि पोहे आपल्यासाठी करत आहे, पण आता तिचं लक्ष हे सगळं काही असतं त्या दुसऱ्या गोष्टींकडे. कारण आहे ना, तिला या सगळ्यापासून म्हणजे घरातल्या सगळ्यांपासून आता वाचायचं असतं, त्यांच्या गुडबुक्समध्ये राहायचं असतं, आणि त्यासाठी तिची धांदल उडालेली असते. म्हणजे आता जर महिपने पुन्हा जर नाव घेतलं तर आपण 12च्या भावात जाऊ शकतो, हे सुद्धा तिला माहिती होतं. आणि म्हणूनच तर आता ती अशा पद्धतीने घरातली काम करून सगळ्यांचं मन वळवायचा प्रयत्न मात्र आता करत होती. दुसरीकडे आता सायली आणि अश्विन घरी येतात आणि मग त्यांना दिसतं की अर्जुन घरी आलेला नाहीये. कल्पना म्हणते, अगं अर्जुन कुठे, तुम्हीच दोघं कसे? मग आता सायली सांगते की ते पोलीस स्टेशनला गेले आहेत. इकडे आता पोलीस स्टेशनमध्ये अर्जुन विचार करत असतो, कारण महिप तर सगळ्या काही गोष्टी बोलणार होता, पण शेवटच्या क्षणाला त्याने या सगळ्या गोष्टी थांबवल्या. तो काही सुद्धा बोलला नाही. याचा अर्थ आता अर्जुनला सुद्धा लागत असतो. अर्जुनही आता विचार करत असतो आणि तो आता म्हणतो की नाही, काहीतरी चुकत आहे. त्यानंतर त्याने आता चैतन्याला कॉल केलेला असतो आणि चैतन्याला कॉल करून तो आता म्हणू लागतो की काय करायचं आहे, अरे काहीच तपास लागत नाहीये, त्यामुळे मी आता ठरवलं, आपण आहे ना असं शांत बसूया नको, आपण एक काम करूया, तू पटकन ऑफिसमध्ये भेटूया आणि मग आपण पुढचं डिस्कशन करूया. चैतन्य आता त्याच्यावर चिडतो आणि म्हणतो, तुला काय वेळ लागलेय का? आता ऑफिसमध्ये वगैरे काही डिस्कशन वगैरे काही नाही. आता पहिल्यांदा ना आपण घरी जायचं कारण ना सायली वहिनीने मला हुरडेल माझ्या भरोशावर तुला पाठवलंय, आणि आता तू हे सगळं बोलतोयस का? नाही, बिलकुलही नाही, असं आता तो त्याला म्हणत असतो. तर दुसरीकडे मात्र आता अश्विनचंही लक्ष जातं किचनमध्ये बघितल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की त्याची बायको आज नाश्ता करते, म्हणूनच तोही किचनमध्ये जातो आणि मुद्दामून तिला टोमणे मारू लागतो आणि तिला म्हणत असतो की काय मग आज सगळ्यांसाठी नाश्ता वगैरे बनवतेस, पण आज सूर्य नेमका उगवलाय तरी कोणत्या दिशेला? आता अश्विन मुद्दामूनच बोलत असतो. त्याबरोबर आता प्रिया ही त्याला म्हणते की काय रे अश्विन, आता तूही मला बोलून दाखवणार आहेस का? अरे
मी जे काही करते ते सगळ्यांसाठीच करते ना. मला कळते की किती कामं आहेत घरात ती, आणि तसंही सुमन नाहीये. सुमन गायब झाली आहे तेव्हापासनं सगळी जण डिस्टर्ब आहेत. मग म्हटलं सगळ्यांसाठी मस्त असे पोहे बनवावेत. आता किचनमध्ये कल्पना गेलेली असते आणि जेव्हा ती किचनमध्ये जाते तेव्हा आता तिलाही तिथे दिसतं की दूध फाटलं आहे. मग ती विचारते, आज दूध कसं काय फाटलं, काय झालं आहे नेमकं दूध फाटायला? किचनमध्ये जर प्रिया असेल तर दूध फाटणारच ना, असं देखील आता म्हटलं जातं. मग या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आता मात्र प्रियाकडे ही लोक पाहत असतात, कारण आता प्रियाने कांद्याच्याच हाताने ते दूध घेतलेलं असतं ना, त्यामुळे ते दूध फाटलेलं असतं. तर दुसरीकडे आता सायली म्हणत असते की मी पटकनच फ्रेश होऊन येते, कारण आहे ना सगळ्यांसाठी नाश्ता तर करायला हवा, पण सगळ्यांसाठी नाश्ता ऑलरेडी प्रिया करत असते आणि त्यामुळेच आता सायली पाहतच राहते. सायली जी आहे ती विचार करते आज चक्कही किचनमध्ये, आणि त्याच वेळेला आता मुद्दामून अश्विनही गेलेला असतो, पण अश्विनने तिचा अपमानच केलेला असतो. तिला असं वाटत असतं की हे सगळं करून आहे ना निदान अश्विन आपल्याला माफ करेल, पण अश्विनने तिला अजूनही काही माफ केलेलं नसतं. कसं माफ करणार आहे? एवढीशी गोष्ट ही छोटी थोडी आहे, केवढी मोठी गोष्ट आहे. तिला वाटत असतं की एकदा पोहे काही केले आता मला लगेच माफ करतील. दुसरीकडे सुमनच्या तोंडातून बोळा काढायला आता नागराज गेलेला असतो, आणि नागराज जेव्हा तिथे जातो तेव्हा मात्र सुमन त्याला खूप हिणवते. त्याला म्हणत असते की काय हो दगड झालात, अगदी राक्षसासारखं काम करताय, म्हणजे मला वाटलं नव्हतं की तुम्ही इतक्या खालच्या थराचे असाल. पण आता ना मला बऱ्याच गोष्टी कळत आहेत तुम्ही कसे आहात ते, त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही इथे मला असं बंद करून ठेवलंय आणि मी असं काही कोणाला बोलणार नाही, पण हा तुमचा भ्रम आहे, असं देखील आता ती ओरडून ओरडून बोलत असते. या सगळ्या गोष्टी जेव्हा आता बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र नागराज आता सुमनला म्हणत असतो की काय तुला एवढे दिवस इथे आता मी असं बंद करून ठेवलं तरी सुद्धा तुझा माज काही उतरत नाही ना. मला वाटलं एवढे दिवस असं तुला बंद करून ठेवलंय याचा अर्थ नक्कीच तुझा माज उतरला असेल, पण नाही ग, तुझा तर माज उतरलाच नाहीये, हे सरळ आणि स्पष्ट दिसत आहे. दुसरीकडे आता सगळ्यांसाठी पोहे वगैरे प्रियाने केलेले असतात आणि प्रिया आता सगळ्यांसाठी पोहे घेऊन येते, आणि जेव्हा ती आता सगळ्यांना पोहे देते तेव्हा मात्र आता तिच्या हातचे पोहे खायचे म्हटल्यावर सगळ्यांनाच टेन्शन आलेलं असतं की नेमके पोहे कसे केले असतील, काय केले असतील, कारण कधीच ही काही बनवत नाही आणि आज चक्क हिने पोहे केले आहेत. त्यामुळे आता सगळ्यांसाठी ते पचायला जड असतात. एक एक करून सगळी जण बसलेली असतात. त्यातच अर्जुन आणि चैतन्यही येतात. अरे झालं, आपण बरं झालं वेळेवर आलो आज तर. सायली वहिनीने सगळ्यांसाठी पोहे केले असतील. मी ह्याला म्हटलंच सायली वहिनीच्या हातचा नाश्ता करायला जाऊया म्हणूनच आम्ही पटकन आलोय, असं आता चैतन्य बोलत असतो. पण इकडे प्रियाने पोहे केलेले असतात म्हणून अस्मिता म्हणते की आज सायलीच्या हातचे पोहे खायला नाही मिळणार, तर आज मिळणार आहेत तुम्हाला पोहे खायला तन्वीच्या हातचे. मग आता चकित झाल्यावर इकडे आता अर्जुन आणि चैतन्य एकमेकांकडे पाहत असतात, कारण त्यांना माहिती आहे की हिने कसले पोहे केले असतील ते, आणि त्यामुळेच ना आता भयंकर असा राग येत असतो. पण काय करणार, पोहे पुढ्यात दिले आहेत म्हटल्यावर ते पोहे तर आता गपगुमानपणे खावेच लागतील. मग काय झालं, पोलीस स्टेशनला गेला होतास, काही बोलला का? तो महिप्त नाही, तो तर ना सगळ्याच गोष्टी बोलणार होता. अगदी त्याच्या तोंडावर सगळे शब्द होते, पण मध्येच ना तो घाबरला, काहीच बोलला नाही. पण याचा अर्थ असा नाही की तो काही करेल आणि सगळ्या काही गोष्टी आपण सहन करू, तर तसं नाही. तो आज बोलला नाहीये, उद्या परवा नक्कीच बोलेल, यावर माझा पूर्ण विश्वास आहे, कारण त्याची जी काही चाल होती त्या माझ्या लक्षात येतायत. आणि त्यानंतर ना अर्जुनला स्पेशली हे सुद्धा आठवत असतं की जेव्हा तिथे आता जो नागराज आलेला असतो
आणि नागराज जेव्हा साक्षीचं नाव घेतो मेलेल्या मुलीचं, तेव्हा मात्र आता महिपच्या चेहऱ्यावरच्या ज्या काही नसा असतात त्या सगळ्या बदललेल्या असतात. या गोष्टी देखील आता बरोबर अर्जुनने हेरलेल्या असतात आणि अर्जुनने म्हणून सांगितलेलं असतं की तो आज नाही बोललाय पण नक्कीच तो बोलेल आणि तोच आपल्याला मास्टरमाइंड पर्यंत पोहोचवेल. मग आता इथे प्रिया खूप जास्त घाबरते. प्रिया आता विचार करते की नाही काही झालं तरी या सगळ्यातून वाचायला व दुसरीकडे सुमनने आता अक्षरशः नागराजला धमकी दिलेली असते की तू मला इथे डांबून ठेवलस ना तरी कधी ना कधी मी सुटणार आहे आणि मी काय मरत नाहीये, मी बाहेर जाऊन सगळ्यांना सांगून टाकणार आहे. प्रिया आणि नागराजही भेटलेले असतात तेव्हा प्रिया ही नागराजला म्हणत असते की या सगळ्याचा मेन जो कोण सूत्रधार आहे तो आपल्यालाच माहिती आहे. म्हणजे हे सगळं कोणाला माहिती आहे तर ती एकच व्यक्ती आहे. त्या माणसाला सुद्धा आपल्याला बोलती जी आहे ती बंद करावी लागणार आहे. असं देखील आता प्रिया ही मात्र आता बोलत असते. त्याबरोबर आता तिकडे असणारा नागराज ही विचार करत असतो. दुसरीकडे आता अर्जुन आणि महिप्त पुन्हा एकदा समोरासमोर येतात. अर्जुन महिपचं तोंड बोलतं करायचा प्रयत्न करत असतो आणि त्याला बोलत असतो की मी हे सगळं शोधून काढेनच पण त्यानंतर तुझं काय होईल याचाही विचार कर, अशी देखील त्याने आता त्याला धमकी दिलेली असते. आणि म्हणूनच महिप्त काहीच बोलू शकत नसतो. तो आता शांत असतो. त्याच्याकडे दुसरा ऑप्शनच नसतो. मात्र अर्जुनने आता उलट तपासणी करायला सुरुवात केल्यामुळे थोडा का होई ना तो आता घाबरलेला असतो. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.